बीड जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप। बीडपासून जवळच असलेल्या शिदोड या गावचे भूमिपुत्र असलेले हे ॲडव्होकेट जगताप साहेब मागच्या 10 वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत। त्यांचा जीवन प्रवास हा खूपच थक्क करणारा आहे। अत्यंत झिरोमधून हिरो झालेले हे ॲडव्होकेट भीमराव जगताप 10वीच्या वर्गामध्ये असताना नापास झालेले होते। त्यानंतर मग त्यांनी शिलाई मशीन चालवली, खूप मेहनत घेतली आणि पुन्हा मोठ्या जिद्दीने ते 10वी पास झाले। त्यानंतर मग ते थांबलेच नाहीत। बघता बघता ते BA LLB झाले, LLM झाले आणि या क्षेत्रामध्ये आणखी त्यांनी भरपूर असे शिक्षण घेतले। वकील संघामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। वकील संघाच्या निवडणुकीत 780 पैकी 670 मतदान झाले। एकदा पॅनलकडून ते उभे होते, त्यामध्ये त्यांना 413 मते पडली। 272 या विक्रमी मतांनी ते विजयी झाले आणि बीड जिल्हा वकील संघाच्या ग्रंथपाल सचिव पदावर त्यांची निवड झालेली आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप यांच्या आजवरच्या विशेष कार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मंजिलें शोहरत एक दिन में नहीं मिलती, उसे पाने के लिए बहुत दिन जाते हैं। कारण कुठलीच गोष्ट सहज मिळत नाही, एका दिवसात मिळत नाही। त्यासाठी अनेक दिवस तुम्हाला कष्ट करावे लागतात, कारण कष्ट हेच मुळामध्ये भांडवल आहे। आज मुलाखतीच्या माध्यमातून कष्ट हेच भांडवल घेऊन ज्या व्यक्तीने प्रवास केला त्या व्यक्तीची कहाणी मी मांडत आहे। अर्थातच मी बोलतोय बीड तालुक्यातील नव्हे, बीड पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं शिदोड हे गाव आणि या गावचे भूमिपुत्र ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेव जगताप यांच्याबद्दल, ज्यांची नुकतीच या ठिकाणी बीड जिल्हा वकील संघाच्या ग्रंथपाल सचिवपदी झालेले आहे। या निवडीच्या अनुषंगाने त्यांचा अभिप्राय, त्यांचा प्रवास, त्यांची मुलाखत आम्ही आज आयोजित केली आहे। वकील साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून। मला एक विचारावंसं वाटतं की प्रवास काय हे तर आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, परंतु पहिला मुद्दा असा आहे की ग्रंथपाल सचिवपदी बीड जिल्हा वकील संघाच्या आपली निवड झाली आहे। या निवडीच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय भावना आहेत, काय सांगाल? नमस्कार सर, मी ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे 2015 पासून प्रॅक्टिस करतो आणि आज या 2024-25 वकील संघाच्या निवडणुकीमध्ये ग्रंथपाल सचिव म्हणून उभा होतो आणि त्या निवडीमध्ये मला भरभरून मतरूपी आशीर्वाद बीड वकील संघाने दिलेले आहे। निश्चितच जेव्हा निवड होते तेव्हा कौतुक होतंच, अभिनंदन होतच, नाही का? अगदी शिदोड या तुमच्या मूळ गावी तुमचं ऑफिस तुम्ही थाटलं आहे आणि इथूनच अगदी ग्रामीण भागातील लोकांची आपण सेवा करता। एक विचारावंसं वाटतं की तुमचा प्रवास तर खरं तर फार वेगळा आहे, नाही का? अगदी एक टेलर ते अगदी वकील, काय कसा आहे प्रवास नेमका? सर, माझं लग्न म्हणजे माझे 1996-97ला 10वी झाली। 10वी झाल्याच्या नंतर मी 10वीला 2 वेळेस नापास झालेलो होतो आणि त्याच्यानंतर 2000 मध्ये माझं लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर मग 2002ला पहिला मुलगा झाला, नंतर 2004ला दुसरा मुलगा झाला आणि ज्यावेळेस 10वी नापास झालो त्यावेळेसच मी टेलरिंग कामामध्ये शिरलो होतो आणि गावातच ह्याच जागेवर माझं टेलरिंग शॉप होतं। जिथं आता तुमचं ऑफिस आहे त्याच ठिकाणी तुम्ही कधी काळी कपडे शिवायचे म्हणून हो, आणि जवळपास मी 10 वर्ष टेलरिंग काम केलेलं आहे 2010 पर्यंत। मला असं वाटतं की कपडे शिवता या ठिकाणी तुम्ही तुमचं नशीब देखील अगदी चांगल्या प्रकारे शिवून घेतलं, नाही का? तिला काय म्हणायचं की तुम्ही बांधणी केली खरं तर। बरोबर सर, विचारायचं होतं की टेलरिंग मध्ये किती वर्ष होतात तुम्ही, काय नेमका अनुभव आहे? कारण
अनुभव म्हणाल तर अगदी रात्रंदिवस कष्ट हो, असतात नाही का. हो. लोकांना सर्व्हिस द्यायची असते आणि शहराच्या मानाने खेडेगावामध्ये मोबदला कमी असतो नाही कमी का. असतो. तुमचा काय नेमका अनुभव आहे? सर माझा अनुभव असा आहे की मी 10 वर्षाच्या टेलरिंग कामामध्ये इतकं काही शिकलो की आता खेड्यापाड्यात जास्त करून उधारी चालते. कपडे अचानक येतात, त्यांना अर्जंट द्यावं लागतात, मग त्यांच्याकडे पैसे नसायचे, मग ते उधारी मागायला जायचं, मग त्यांनी नाही म्हणायचं. म्हणजे खूप म्हणजे ते टेलरिंग काम पाहिजे तर मग शहरातच पाहिजे, नाही तर गावामध्ये खूप मग अडचणीचं आहे. कारण गावामध्ये लोकांकडे जास्त पैसे नसतात. अरे संसार कारण संसारासाठी पोटासाठी सगळं चाललं असतं नाही का. हो हो अगदी कमी वयामध्ये लग्न झालं, जबाबदारी पडली, मग करायचं काय, घरी शेतीबाडी नाही. हो. मग अशा वेळी तुम्ही टेलरिंग हा व्यवसाय निवडला. हो. अनेक वर्ष लोकांचे कपडे शिवत असताना असं काय वाटलं बरं की आपण वकील झालं पाहिजे, म्हणजे कधी असं वाटलं नेमकं? सर ज्यावेळेस मी 10वी नापास झाल्याच्या नंतर परत मी ॲडमिशन केलं आणि मग नंतर 12वी झाली आणि BA कम्प्लीट केलं. बरं. त्याच्यानंतर मग आता चळवळीमध्ये गेल्याच्या नंतर बरेचसे चांगले इंजिनियर लोक असायचे, ॲडव्होकेट लोक असायचे, डॉक्टर असायचे. मग मला वाटायचं की BA नंतर आपण LLB ला ॲडमिशन केलं पाहिजे. याचा अर्थ असा की माणसात असलं पाहिजे. माणसात माणसात असल्याशिवाय माणसं कळत नाही. बरोबर. तुम्ही जर अगदी एकलकोंडे राहाल, कुणाचा विचार घेणार नाही, तर तुम्हाला बाहेर जग कळणार नाही. तुम्ही माणसामध्ये गेलात, चळवळीत गेलात. कुठली चळवळ होती, काय संघटनेचं नाव काय तुमच्या? सर मी अखिल भारतीय नौजवान सभा ही भगतसिंगाची एक चळवळ होती आणि त्यानंतर मग कम्युनिस्ट पार्टी त्यामध्ये जॉईन झालो भाकपमध्ये. 2008चा सन 2008ला जॉईन झालो. त्याच्यानंतर मी 13-14 पर्यंत मी ॲक्टिव्ह काम केलेलं आहे संघटनेमध्ये. आणि त्याच कार्यकाळामध्ये माझी ओळख ॲडव्होकेट भीमराव जगताप, ॲडव्होकेट भीमराव चव्हाण हां त्यांच्याबरोबर आता. आणि मग मी LLB ला ॲडमिशन केलं. त्यांच्याकडून जे त्यांचं काम होतं चांगलं होतं आणि ते गरीब लोकांच्या मदती वगैरे करायचे, कुणाकडे पैसे असो नसो ते काम करायचे. त्याच्यामुळं मग मी ह्या संघटनेमध्ये चळवळीत गेलात, अनेक लोकांशी बोलता आलं, लोकांचे दुःख काय ते समजलं, आव्हानं काय ते समजलं. आणि मग माणसात असलं की माणसं मदत करतात. ॲडव्होकेट चव्हाण साहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल की अरे तुम्ही करा प्रयत्न नाही का. हो हो. आणि तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली. पाहता पाहता एक टेलर मुलगा वकील झाला. आणि त्याला आता जवळपास 10 वर्ष पूर्ण होतात नाही का. काय म्हणजे वकील होणं सोपं, परंतु वकील टिकवणं फार अवघड नाही का. तर काय म्हणजे सुरुवातीला काय आव्हानं होती, कशा प्रकारे स्वतःचा जम बसवला? सर याच्यामध्ये सुरुवातीला वकील झाल्याच्या नंतर म्हणजे 2014 पासून मी प्रॅक्टिसमध्ये आलो. त्यावेळेस मी चालतं काम म्हणजे टेलरिंग काम बंद करून मी वकिली व्यवसायात आलो. तर सुरुवातीचे म्हणजे जागाच मी बदलून टाकली नाही का. हो हो. जागा तीच होती पण चेहरा मोहरा बदलून टाकला. जिथं कधी कधी मशीन होती, कपडे होते, ते वळण असेल. आता कपाट आहेत, पुस्तकं आहेत नाही म्हणजे कपड्यांची जागा पुस्तकाने घेतली. बरं, मग काय कसा प्रवास आहे? सर सुरुवातीला मग मला 4-5 वर्ष इतके म्हणजे अवघड गेले, जेणेकरून चालतं काम सोडल्यामुळं आवक बंद झाली आणि वकिली क्षेत्रात सुरुवातीला काय पैसे नसतात. मग काम जमवायचं, लोकांना आपण काम करायचं, कुणी दिले तर दिले, नाही दिले, सिनियरच्या हाताखाली काम करून मग आपली ओळख निर्माण करायची आणि त्यामार्फत मग आपण ते पुढे गेलो. साधारणतः जगताप साहेब जम बसायला किती वर्ष गेले, म्हणजे किती वर्षामध्ये जम बसवलं? खरं तर मी स्वतःला याबद्दल थोडंसं मी बदललं. मला 4-5 वर्षानंतर मला चांगली ओळख झाली आणि कामही चांगलं जमलं. आता ओळख अशी झाली आहे की बीड तालुक्यामध्ये ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप असं म्हटलं की लोक ओळखतात नाही, लढणारा माणूस आहे प्रामाणिकपणे. काय वाटतं बरं नेमकं? सर मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की म्हणजे मी कामाकडे जास्त लक्ष दिलं आणि जे आपण जी प्रॅक्टिस आहे ती तिच्याकडे एक लक्ष दिलं आणि एक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून ही ओळख झाली. सर आज इतकी चांगली ओळख आहे, इतकं चांगलं काम आहे की आज निवड झाली आहे आता ग्रंथपाल सचिवपदी. काय वाटतं, काय जबाबदारी नेमकी? कारण निश्चितपणे ओळख तर झालेली आहे, तुम्ही तुमची आयडेंटिटी तयार केली आहे. मला असं वाटतं की माणसाने आपली ओळख बनवावी
ती तुम्ही बनवली खरं तर मोठ्या जिद्दीने मेहनतीने. काय वाटतंय आज? सर इतकं मला अपेक्षा नव्हती. या निवडणुकीमध्ये उभा राहताना मला फक्त मागच्या म्हणजे मला 3च दिवस मिळाले, म्हणजे 2.5 दिवसच मिळाले. मला रविवारच्या दुपारच्या नंतर फोन आला की तुम्हाला उभा राहायचं आहे ग्रांथपाल सचिवपदी. आणि मग माझी इच्छा नसताना मग मी राहिलो उभा आणि भेटी घेतल्या. आणि ज्यावेळेस वकिलांच्या भेटी घेत होतो मी, आदरणीय सिनियर वकील असतील, ज्युनियर वकील असतील, यांच्या भेटी घेत असताना त्यांनी म्हणले तुम्हाला याची गरजच नाही म्हणे, आम्हाला उमेदवार तुम्ही आले म्हणे निवडून. नाही, ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप हे सगळ्यांचा आवडता व्यक्तिमत्व. मला असं वाटतं की द्वेष मत्सर हे जर बाजूला ठेवले तर आपण सगळ्यांना आवडतो नाही. कारण गर्व, द्वेष, मत्सर या गोष्टी जर माणसाला चिटकल्या तर त्या व्यक्तीपासून व्यक्ती दूर होतात. नाही का? कारण हे जर आपल्या जवळ आले तर माणसं लांब जातात, आणि हे जर आपण दूर केले, द्वेष, मत्सर, गर्व, तर माणसं आपल्या जवळ येतात. मला असं वाटतं की ऍडव्होकेट साहेब मग जमलंय खरं तर नाही का? काय सांगाल नेमकं, आणखी पुढील काळामध्ये काय भरारी असेल नेमकं? सर याच्यामध्ये असं मला इतका अनुभव आला, मी ज्यांच्या भेटी घेतल्या असं एकही व्यक्ती म्हणला नाही. ज्यावेळेस आम्ही ग्रुपनं सुद्धा भेटी घेतल्या त्यावेळेस प्रत्येक वकील मला म्हणायचा की यांची गरजच नाही म्हणे, रॉयल माणूस निवडलाय म्हणे, आणि हे बरोबर म्हणले आजच सीट लागले म्हणले तुमचं. मला असं वाटतं की तुम्ही समाजामध्ये जे वावरता, तुमच्या वकील बांधवात जे वावरता, तुमच्या वागण्याची पावती खरं. आणि ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप, मुळामध्ये कोणी असं म्हटलं की नावात काय, परंतु नावात बरंच काय आहे. आणि हे नाव तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, चांगलं कर्म करता, चांगलं कार्य करता नाही का? ॲडव्होकेट जगताप साहेबांनी मागच्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून एक उत्तम जम बसवलेला आहे. त्यांच्या कार्यातनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण पुढे प्रत्येकाला जायचं आहे, पण जात असताना माणसं गमावू नका. आपली माणसं जपा, आपल्या लोकांवर प्रेम करा. कारण पैसा आहे किंवा नाही याहीपेक्षा माणसं असली पाहिजे. आणि मला असं वाटतं ॲडव्होकेट भीमा जगताप यांनी जर काय कमवलं असेल आतापर्यंत, फक्त माणसं कमवले आहेत. आणि हीच माणसं आता त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. मला असं वाटतं समाजावर प्रेम करा, समाज तुमच्यावर प्रेम करेल. आणि माणसाने माणसाला मदत करताना, प्रेम करताना, सहकार्य करताना, जात धर्म याहीपेक्षा हम इंसान है, इंसान की औलाद है और इंसानी रहेंगे, हे फक्त विरुद्ध तुमच्या मनी बाळगा. म्हणजे पहा, जगणं फार सुंदर आहे. वकील साहेब, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट भीमा ज्ञानदेवराव जगताप शिदोडकर यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.